आदरणीय सन्माननीय जयजीराव दिनकरराव रणसिंग पाटील, श्री अशोक जयाजी रणसिंग मुलगा, सौ संगीता कालिदास जगताप मुलगी, सौभाग्यवती सुरेखा बंडू पवार मुलगी, सौभाग्यवती वर्षा सुरेश निंभोरे मुलगी, सौभाग्यवती जयश्री अशोक रणसिंग सुनबाई, सौभाग्यवती प्रतिभा बाळासाहेब गुरुपडे मुलगी, सौभाग्यवती इंदुबाई सुभाष दळवी मुलगी, सौभाग्यवती अधिका घनश्याम रणसिंग मुलगी. असा असणारा हा परिवार गंगा भागीरथी सुमन जयजीराव रणसिंग पाटील ह्या धर्मपत्नी आयुष्यभर ज्या पत्नीनं खांद्याला खांदा लावून यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी झाली, असा असणारा त्यांचा परिवार, त्यांच्यावरती नितांत प्रेम करणारी ही कर्जतची पावनभूमी. आमचे आदरणीय पिंटूदाजी पाटील असतील, तोरडमल परिवारातील सगळे जमलेले श्रोतेजन, मान्यवर वृंद, टाळकरी वृंद, आपल्या भागाचं वैभव मज पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायीवरी. म्हणजे आदरणीय सन्माननीय महाराष्ट्राचं वैभव थोर आणि ज्येष्ठ कीर्तनकार आमचे गोरखी गुरुजी असतील, शिंदे महाराज असतील, आमचे बाबा असतील, मृदंगाचार्य, काय गोड हात चालतोय, इतके सुंदर पेटी मास्तर, दोन पेटी मास्तर फार गोड लाभले बरं का. तुमचे जरा काका असतील, एक काका असतील, तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान, माझ्या मायबापाच्या अंतकरणाचे सर्व संत मायबाप असतील, आणि हा रणसिंग परिवार असेल, पाटील परिवार असतील, त्यांनी निमंत्रित केलं. आणि मायबाप आयुष्यामध्ये अशी गोड माणसं कधीतरी येऊन पाहावीत, कधीतरी भाग्यानं आपल्या कीर्तनात सुद्धा उभा राहावीत. फार मोठं भाग्य, माझ्यासारख्याच फार मोठं भाग्य. आणि अशा थोर विभूतींच्या समीप सान्निध्यात हा एक दिवसीय नामयज्ञ वडिलांच्या प्रित्यर्थ करायचा. खऱ्या अर्थानं 5 वर्ष झालं या घटनेला, 5वं पुण्य स्मरण आहे. आठवण येते हो, आठवण येत नाही असा क्षण नाही. ज्या कुटुंबात वडिलांचं सानिध्य मिळालं, आनंद मिळाला, प्रेम मिळालं, त्या कुटुंबात क्षणाक्षणाला बाप आठवतो. चिठ्ठी न कोई संदेश जाने वो कौन सा देश जहां तुम चली गई. हा प्रवास आपल्याला माहित नसतो, तो ज्याच्या हातात आहे तो विश्वाचा मालक आहे हो. ते त्यानं ठरवायचंय. म्या बोलविता वेद बोले, म्या चालविता सूर्य चाले, म्या हलविता प्राण हले, जो जगाते चालिता. त्याच्या हातात आहे. मग तुम्ही आम्ही त्याच्या हातातलं बावलं. आज 5 वर्ष झालं. कोरोनाच्या अगोदरच्या वर्षी गेले आणि वर्ष श्राद्धाला कोरोना आला. पण मायबाप खूप करण्याची संधी मोठी होती वडिलांसाठी, पण नाही कीर्तन करता आलं. आणि म्हणून ती एक आठवण अंतकरणात दडलेली. वाटलं वडिलांच्या पुण्यतिथीला का होईना पण नामसंकीर्तन व्हावं. मला कळाना अशी गोड माणसं इथं असताना माझ्यासारख्याला का बोलवलं असं. मला हे कीर्तन नाही वाटत, ही परीक्षा वाटते बरं. अशी थोर माणसं खऱ्या अर्थानं प्रत्येक वक्त्याला वाटतं श्रोता अज्ञानी असावा बरं का. वाटतं का? श्रोता अज्ञानी असावा, श्रोता हाला हा म्हणणारा असावा, श्रोता खरे राव तुमचं म्हणणारा असावा. पण इथं मात्र एक एका होणं बळी रे. म्हणून अशा गोड माणसांच्या, अधिकारी माणसांच्या सानिध्यात केलेली ही खऱ्या अर्थानं परमार्थाची परीक्षा आहे. विठ्ठल पाठीमागच्या पितरांना वाटलं, पाठीमागच्या पालकांना वाटलं, पाल्यांना वाटलं की आपल्या वडिलांची आठवण राहिली. फार परमार्थिक वडील, फार. मग या भागात भागवत असन, रामायण असन, ग्रंथ वाचन असन, या भागात परमार्थाची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं, ज्याच्यामध्ये या
रणशिंग पाहुण्यांचा बाबांचा फार मोलाचा वाटा. त्यांचे चिरंजीव ताईंना मुलींना वाटलं की या सर्वांच्या सान्निध्यात ज्यांनी आयुष्य वेचलं त्यांच्यासाठी हा नामयज्ञ करावा. पण वातावरण बदललं. आजही खऱ्या अर्थानं त्यांना पाहिजे तसा आनंद उत्सव करायला थोडस मर्यादा आल्या, लिमिटेशन आलं. कधी कधी हा वाट बघायला लावतो तर कधी कधी वाट लावतो बर का. मेघ उदार परी ओसरे अनोनी उपमेचे नापुरे. काय उपमा द्यावी त्याला. आनंदाच्या क्षणाला पावसाची उपमा देतात. आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनजी सोनियाचा दिन. पावसाची उपमा चांगल्या घटनेला. पण आज काय उपमा द्यावी हो? काय उपमा द्यावी. अरे आयुष्यभर ज्या कांद्याकडे बघून माणसाने शेतकऱ्यांनी कर्ज काढले, कशावर फेडणार तू. अरे मैं उगाता हूँ कपास तो सारी दुनिया कपड़े पहनती है, पर मेरी ही लाश एक कफन के लिए तरसती है. आज लाखो रुपये खर्च करून हजारो कर्जत तालुक्यातील वळया कमरे इतक्या पाण्यात येतो आमच्या भागात. ज्याच्या जीवावर लेकीचं लग्न काढलं, ज्याच्या जीवावर लेकाच्या लग्नाचं कर्ज फेडायचे, लाखो रुपयाचा चुरा करून आज हवालदिल झालेला शेतकरी त्याच्याकडे बघतोय. ना विमा ना पंचनामा. हे दुःख आहे हो, हे दुःख आहे. अचानक आलेला हा मेघराजा हा साक्षीला आहे आपल्या कार्यक्रमाच्या. आज दोन संतांच्या पवित्र आठवणी या भूमीत दडलेल्या आहेत. एक सावता बाबा आहेत आणि एक गोदंडनाथ बाबा आहेत. खऱ्या अर्थानं धर्मामध्ये क्रांती केलेले हे संत आहेत. आणि म्हणून संत जसे धर्माच्या बाबतीत संत जसे कर्तृत्वाची क्रांती करतात, तसंच कुटुंबात वडील नावाची क्रांतीची मंगलता, दिव्यता आणि रम्यता हे मंदिराचे तीनही गुण कुटुंबात आणण्यासाठी आयुष्यभर धडपडत असतो. आयुष्यभर. त्यातलेच आजचे हे वडील बर का. खूप धडपड. वयाच्या 80-82 वर्ष मुलांना कर्तृत्व संपन्न बनवण्यासाठी जीवाचा आटापिटा करणारे आणि अट्टहास करणारे वडील. आणि म्हणून आज त्या आठवणी उन्मळून येतात. याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटीचा तिचा गोड भाव, शेवटीचा तिचा गोड भाव, अतनी चिंतेने पावलो विसावा, अतनी चिंतेने पावलो विसावा. शेवटीचा तिचा गोड भावा, शेवटीचा तिचा गोड भावा, हाताने चिंतेने पावलो विसावा, हाताने चिंतेने पावलो विसावा. निश्चिंत जीव होता. कारण संत सांगतात जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत निश्चिंतता नाही हो. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. कोण नाही सुखी हो. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कष्ट आहे, कर्म आहे. सुख नाही माणसाला लागत. सुख विसावल्यानंतर सुख हो. म्हणून आहे तोपर्यंत तुम्ही आम्ही जिवंत आहे तोपर्यंत सासरे. आणि ज्या दिवशी जाईल ना त्या दिवशी खऱ्या अर्थानं माहेर आहे. आपुल्या माहेर जाईन खऱ्या अर्थानं तिथं जीव विसरतो. म्हणून मरण हे आनंदाचं आहे. खरं संतांनी आनंद मानला. आता माझी माय भेटल, आता माझा बाप भेटल, आता माझा पांडुरंग भेटल. बाई बाई
जाते ग माहेराला बाई बाई जाते ग माहेराला बाई बाई जाते ग माहेराला बाई बाई जाते ग माहेराला बाई बाई जाते ग माहेराला बाई बाई जाते ग माहेराला बाई बाई जाते ग माहेराला बाई बाई जाते ग माहेराला. माझ्या मुळच्या घराला ते मूळचं घर हो, तो प्रवास आहे. त्या प्रवासाला गेलेल्या बाबांच्या निमित्तानं या आठवणी या सर्वांच्या सानिध्यामध्ये समर्पित करायचे. आमचे खरात महाराज असतील सगळे, म्हणजे सगळे जोडीदार आहेत हे सखे सोयरे सांगाती आमचे अर्चन काका हवी महाराज, हे सगळे संगतीचे. ते चरित्र संतांचे अद्वितीय, अवर्णनीय, अविस्मरणीय, त्या संतांचे उपकार या भूमीवर आहेत. तुम्हा आम्हाला खरं ज्ञान शिकवलं, तत्वज्ञान शिकवलं, तत्वज्ञान रूपी क्रांती केली. देव दाखवला हो, देव दाखवला. देव शोधणाऱ्या माणसांनी कुठेही धावाधाव न करता खऱ्या देवाची जीवनामध्ये काय प्रचिती असते हे संत मायबापांनी दाखवलं, आणि म्हणून उपकार आहेत हो त्यांचे. काय सांगू आता संतांचे उपकार, 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 काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविते, मज निरंतर जागविते, काय देऊची भावी उतराई, काय द्यावे आजी वावे उतराई, काय देऊची वावे उतराई, काय देऊची वावे उतराई. मज निरंतर जागविते, मज निरंतर जागविते, काय द्यावे त्याचे वावे उतराय, 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 वावे उतराय. काय देऊ संतांना आणि उत्तरही हो एक एकस्य उपकाराय प्राणांदाशिमिती कपे. भगवान पांडुरंगाला पडलेला प्रश्न आहे. संतांच्या एका एका उपकारासाठी हजारो जन्म सहन केले तरी उपकार फिटणार नाहीत, आणि म्हणून जीवनात तुम्हा आम्हाला आल्यानंतर पुण्य कमवायचंय, पुण्य कमवायचंय हो. कारण जे कमवलंय ते चांगल्या मार्गाला जाईलच का नाही नाही सांगता येत. ज्यांच्यासाठी कमवलंय ते चांगल्या मार्गाला इन्व्हेस्टमेंट करतीलच का नाही नाही सांगता येतो. कारण जग फार भयानक आहे, फार भीषण मार्गानं तुम्ही आम्ही आज चाललो, फार भीषण मार्गाने. आणि म्हणून त्या संतांचा विचार महत्वाचा आहे. तुम्ही सनका तिक संत, तुम्ही सनका तिक संत, तुम्ही सनका दिग संत, तुम्ही सनका दिग संत. मन बेता कृपावंत, मन बेता कृपावंत, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार.
एवढा करा उपकार संत उपकार करतात. एवढा करा उपकार सांगा देव नमस्कार. मग भगवंत रूपी पाणी आणि परमार्थ रूपी भूमी ओलिता खाली आणायची असल, मधी 1-2 कोसाचा अंतर आहे, तर त्याच्यासाठी आपण काय करतो? पाईपलाईन. भगवत रूपी पाण्याला परमार्थ रूपी भूमीला ओलिता खाली आणण्यासाठी घेऊन जाणारी पाईपलाईन आहे. फिनोलेक्स न आणलं पाणी शेती पिकली सोन्यावानी. पाईपलाईन जसं माध्यम आहे तसं संत हे माध्यम आहेत भगवंताची आणि जीवाची भेट घडवून आणणारे. आणि म्हणून संतांचा उपकार येतो, म्हणून उपकार आहेत. प्रश्न पडतो भगवंताला सुद्धा काय द्यावं. प्रश्न तुम्हा आम्हाला पडला काय द्यावं, पण जे मागतच नाही त्यांना काय द्यावं. आता आम्हाला किती कमी आहे, तुम्ही किती द्या आम्हाला कमी. लाज वाटे जीवा तुझा मनविता दास. देवा तुझे दास्य करीतो अनेका मागो खावया, दिग झाले जिने माझे पंढरी राया. काय बा विठोबा तुझा आता म्हणावे. काय म्हणू, कारण थेरॉटिकल इज व्हेरी सिम्पल बट प्रॅक्टिकल व्हेरी डिफिकल्ट. सांगणं लय सोपं पण तसं वागणं लय अवघड. आम्हीच हजारासाठी जर बेनवडीच्या वड्यातनं महागारी आलो, आमच्या तरी वक्तृत्वाला काय किंमत राहिली हो विठ्ठल. विठ्ठल 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 म्हणून संत वेगळे. संत सांगतात परमार्थाचं तुम्ही मालक नाहीत, परमार्थाचं मालक नाहीत. आम्ही आज स्वतःला मालक म्हणतो. परमार्थाचं तुम्ही मालक नाहीत. तुम्ही काय देवाला देणार हो. काही जणांनी सोन्याची माळ दिली देवाला, काही जण कोट्यावधी रुपये दान देतात दानपेटीत देवाला. अहो तुम्ही मालक नाहीत काय. जो दानी मोठा तोची एक दान शूरदाता, त्याला तुम्ही काय दान देता. अरे तुमच्याकडं वंजळ भरून खाली सांडत असेल तर द्या ना गरीबाच्या लेकीच्या लग्नाला, द्या ना गरीबाच्या लेकराच्या शाळेला. देवाला काय देता, तो सगळ्याला देणार आहे. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देतान मनसी पात्रा पात्र पै कैवल्य आईचे पवित्र. वैरी आहे ते दिले. अरे वैऱ्याला सुद्धा कैवल्याचं दान देणाऱ्या देवाला तुम्ही काय दान देता. तुम्ही दान देऊ नका, फक्त त्याचं ध्यान करत राहा, अखंड त्याला जपा. कारण तुम्ही आम्ही भगवंताच्या दारातले भिकारी ठाकलो सेद्वारी उभायाचे भिकारी मज भीक काही देवा प्रेमे भातुके पाठवा. अहो त्याच्याकडे तुम्ही आम्ही क्षमा याचना मागायची, भीक मागायची. आणि म्हणून जीवनामध्ये पुण्य कमवायचं असल, पुण्य वाढवायचं असल, पुण्य टिकवायचं असल आणि वडिलांची महती जर वाढवायची असल तर काय करा. अभंगाच्या पहिल्या चरणात पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे. हो पुण्यवंत व्हावे, 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 पुण्यवंत व्हावे. हो पुण्यवंत व्हावे, 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 पुण्यवंत व्हावे. घेता सजनाची नावे, घेता सजनाची नावे, घेता सजनाची नावे, घेता सजनाची नावे, घेता सजनाची नावे. घे माझे वाचा तोटे,
निघे माझी वाचा तोटे हो निघे माझी वाचा तोटे निघे माझे वाचा तोटे पुण्यवंत व्हावे घेता सजनाची नावे घेता सजनाची नावे घेता सजनाची नावे पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. मग कोण सज्जन आहे हो? सज्जन भगवंत, सज्जन संत आणि सज्जन सृष्टी दाखवणारे तुमच्या आमच्यासाठी सज्जन आहे. तो मायबाप सज्जन, संत सज्जन, गुरुजन सज्जन, भगवंत सज्जन. ज्यांच्या अंतकरणात जनाविषयी प्रेम आहे, ज्यांच्या अंतकरणात प्रत्येक जीवाविषयी आस्था. बरं झालं हे पहिल्या काळी नव्हतं बरं का. बंद होत नव्हते कार्यक्रम त्यावेळेस, नव्हते हो, काहीच नव्हतं. माईक नव्हते, सिस्टीम नव्हतं, इको नव्हता, ट्रबल नव्हता, बास ते सुद्धा नव्हता, काहीच नव्हतं. पण भगवंताचं नाम होतं. भूमी बरी पडावे ताऱ्याकडे पहावे प्रभु नाम घेत जावे या झोपडीत. माझ्या वडिलांना कविता होती. अरे चिंचे खाली, आंब्या खाली, कवटी खाली, लिंबा खाली देव होता. रात्रंदिवस लोक दर्शन घेऊन जायचे. आज 2,500 कोटींच्या मंदिरात पिंजऱ्यात देव बांधला आणि वेळ दिली देवाकडे जाण्याची. आता कधी जाता येत नाही, कधी पाहता येत नाही. काहींनी मंदिराची घरं केली तर काहींनी घराची मंदिरं केली. खूप भेद झाले, खूप भेदभाव झाले. आता देवाकडे डायरेक्ट जाता येत नाही हो. झोपलेला देव जागा होत नाही. काहींनी व्यापारी केंद्र केली मंदिरं. तुम्ही आम्हीच जर दर्शनाला गेलो देवाच्या 10च्या पुढं तर सांगतील तिथले पुजारी वगैरे झोपला बाबा देव, आता नाही जागा होत. द्वारकेकडं मथुरेकडं जर गेला आणि तीच जर मग सगळ्या लक्झरीवाल्यांनी 100 जमावले 10,000 घेतले ना, जो आपल्याला देव लगी जागा होतो. पुण्यवंतामध्ये वडिलांचं स्थान आहे. राजा हो, हे मी नाही सांगितलं. 700 वर्षापूर्वी महावैष्णव माऊलींना 17व्या अध्यायात लिहावं लागलं. अरे कुठल्या तीर्थाचं वर्णन करता, कोणत्या देवाला देव मानता रे जन, हे विश्व दाखवलं. अशी देवासारखी माणसं तुम्ही बाजूला सारली. सकल तीर्थाचे धुरे जे कामाता पितरे तया सेवेशी किर शरीरे. तीर्थासारखी माणसं आयुष्यभर जपलं, आयुष्यभर सांभाळलं. पडद्यामागचा कलाकार म्हणून आयुष्यभर बाप राबला. नाही कधी नाव व्हावं म्हणून विचार केला, नाही कधी मोठेपणा व्हावं म्हणून विचार केला. कुठल्याच वस्तूवर बापाची अपेक्षा नाही माझं नाव असावं, कधीच अपेक्षा नाही केली. हा तुकोबरायांचा विचार आहे. बाप करी जोडी लेकुराची ओढी, बाप करी जोडी लेकुराची ओढी, बाप करी जोडी
पुराची ओढी बाप घरी ओढी लेकराची जोडी आपले करवंटी वाळवोनी आपले करवंटी वाळवोनी एकी केला मेरा सीता धनी एकी केला मेरा सीता धनी कुरवंडी वाळवोनी आपुलिया कुरवंडी एकी केला मेरा सीता धनी एकी केला मेरा एकी केला मेरा सीता धनी कडिये वागवणी भार खांदे खांद्यावरती वागून आयुष्यभर सांभाळो आयुष्यभर. म्हणून तमाशेवाले गावकऱ्यांच्या नादे नाहीत बर का लागत, त्यांचं ते तिथनच घेऊन येतात. कधी रघुवीर खेडकडचा आकडा हालत नाही, आकडा कीर्तनातच हालणार, शॉर्ट सर्किट कीर्तनातच होणार. अहो तिथं ही वाद्य हेच आहेत, हेच वाद्य तिथं, पण ओढ तिकडली जास्त आहे. तिथं मृदंग हिथं मृदंग, तिथं सुद्धा पेटी इथं सुद्धा पेटी, तिथं सुद्धा देवाचं नाव घेतल्याशिवाय चालू होत नाही, इथं सुद्धा देवाच्या नावाशिवाय चालू नाही. प्रथम तुला वंदितो कृपा, इथं सुद्धा देवाचं नाव आहे आणि तिथं सुद्धा. काय मागच्या 2 महिन्यात पाहुण्यांच्या पायाला पाय नव्हता हो. अहो गावोगाव यात्रा, चैत्रातल्या सप्त्याकडे सुद्धा कोणाचं ध्यान नाही. हेच नाव पण तिथं जरा वेगळ्या भाषेत, आचिन्ह मेला पुत्र गौरीचा. काय माणसं कनातीवरून उड्या मारल्या, काहींची धोत्र फाटली, काहींचं पायजमा तुटलं, काय कहाणीव जाऊन बसली. म्हणले मादा अरे धोतर कशाने भरलं र, आणि वास येतोय. ते म्हणले अरे गहाणा असन असू दे, टाक 2-4 मोठी मातीन बस, कुठं 3 रोज राहायचंय. तिथं गहाणीव बसली आणि इथं चटवैर येईना तो विठ्ठल. विषय ओढी भुलले जीव, कोण करेले याची कीव. विषयाच्या ओढीनं भुललेल्या जीवाला तू खूप बराही सांगतात, पुण्य कमवायचंय ना, कर्मकांड करीत बसू नका. नाही नारायण नागबलीनं देव मिळणार, नाही पितृदोषानं देव मिळणार, नाही ग्रह शांतीनं देव मिळणार. पण देव मिळवायचा असेल तर संतांची नावं घ्या, घेता सज्जनाची नावे. अखंड तुकोबऱ्यांनी संत सज्जनांची नावं घेतली, अखंड घेतली व अखंड भगवंताचं नामचिंतन केलं. वडिलांनी सुद्धा सज्जनाच्या स्वरूपानं एक कुटुंब वत्सलता जपली आणि अखंड लेकरासाठी साधन केलं. एकाएकी केला मिराशीचा धनी. अरे जीवनात अशी एकही गोष्ट नाही की जी 17व्या दिवशी लेकरांच्या नावावर करून जाते. बाप करतो, आई ही जमवलेली मालमत्ता 17व्या दिवशी तुमच्या नावावर करतात. कोण जगातलं करत रे? जगात बापासारखा दानी नाही, बापासारखा उदार नाही. संत हृदयाचे वडील असतात आणि म्हणून त्यांच्या विचारानं राहा, त्यांचे नामस्मरण करा, त्यांच्या संस्काराचं नामस्मरण करा, ते टिकवण्याचा प्रयत्न करा. कारण अल्पायुष्य मानव देह शतगणिले अल्पायुष मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय, शतगणिले अर्धरात्र खाय. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय. काय भजनाचे उरले पाय, राम 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 काय भजनाचे उरले ते पाय, राम 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 नाम स्मरादे. अल्पायुष्य मानव देह
मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाची उरले पाय गा अल्पायुष मानवड शतकनिले ते अर्धरात्र काय पुढे बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाची उरले ते पाय काय उरतंय उपासनाला? पहा, अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय पुढे बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाशी उरले ते पाहेगा. काय उरतंय भाषणासाठी? आणि भाषणासाठी येत तरी कोणी नाही येत. मायबाप विषयाच्या ओढीनं बोललेलं जीव आहे, देहाचा भरवसा नाही. आजो साथ देती नहीं, साथ देती नहीं हो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी. काय या विषयाचा भरोसा आहे? नाही. विषयाच्या ओढीनं बुडलेल्या जीवाला माझ्या तुकोबराईने उपदेश केला. हो, बाप करतो, बाप लेकरांसाठी आयुष्यभर झिजतो. म्हणून पुण्य कमवा, अशांच्या विचारांची आठवण ठेवा, अशा संतांच्या विचारांची आठवण ठेवा. आयुष्यभर बाप हळहळला, आयुष्यभर बाप झिजला. किती बाप रडला असन उकसपटे कुटुंबातील, किती रडला असन. अरे पोटचा गोळा कोवळ्या किराळ लेकराला मरणाच्या दाढेत उडून आज बापाची अवस्था काय झाली असन. किती माणसं लालची असावी, किती माणसं भोगी असावीत, किती माणसं विलाशी असावीत. अरे बैलासमोर गौतमी पाटील नाचवणारी माणसं पैशाचा हव्यासापायी कोवळ्या गरीबाच्या लेकराला मारलो. काय वाटलं असन बापाला, काय वाटलं असन. आज काय परिस्थितीनं महाराष्ट्र चाललाय. आज कोणत्या परिस्थितीत तुम्ही आम्ही वैचारिक पातळीवर तुम्ही आम्ही बॅग फुटला गेलो ना. पार नाही किंमत, नाही या जीवाची किंमत. हो नाही किंमत. आयुष्यभर प्रेमाच्या अनाभाका घेतलेलं लेकरू गेलं ना. 2 दिवस स्टेटस ठेवून मोकळे झालात तुम्ही. ज्याचा जीव गेला ना त्याला कळाला असल, त्याला कळाला असल. हो म्हणून श्रीमंताच्या घरी बापाची अपेक्षा असते आपली पोरगी द्यावी, पण पैशानं श्रीमंताच्या घरी देऊ नका. हो संस्काराच्या श्रीमंती ज्याच्या घरी त्याच्या घरी लेकरू द्या. 2 घास खाऊन सुखात राहील, 2 घास खाऊन सुखात राहील. पण आज ही वेळ आली नसती. कोण काही करू शकत नाही, ना शासन काय करेल, ना आयोग काय करेल, काय नाही. जाणाऱ्याला जावं लागलं. जडी बुड बुडे देखता देखता क्षण न लागता दिसे ना ते. क्षणाचा नाही हो भरवसा, क्षणात दिसत नाही. हो नाही दिसत. तैसा हा संसार पाहता पाहता गारुड्याचा खेळ दिशे क्षणभरी. तैसा हा संसार दिसे खरा. तस आहे, काही क्षणाच आहे. म्हणून तुकोबराई सांगतात हे क्षणाच आहे. इथं भरवसा नाही ना. आलाय तर पुण्य कमवा, सज्जनांची नावं घ्या. ते पुण्य माझ्या संतांनी कमवलं. ते भगवंताचं नामचिंतन घेतलं. ती ताकद आहे. हो काय होतं संताकडं, तर संताकडं काहीच नव्हतं, पण जे होतं ते सूर्य चंद्र आहे तोपर्यंत कीर्ती समान होतं. संतांच्या घरी पात्र नव्हतं, पण अंतकरणात भगवंताबद्दल पात्रता होती. पात्र नसलं तरी चालतील, पण पात्रता पाहिजे. काय करायचं 7.5 किलोच्या 5 ताटाला चांदीच्या. हो त्यात भाकरी खाण्याची काही काहींची पात्रता नाही. काय चांदीची ताट आता कोणाला द्यायची. अंतकरणात पात्रता पाहिजे. माझी जिजा भंडाऱ्या डोंगरावर जात असताना तुकोबरायांना अर्ध्या भोपळ्यात पाणी न्यायची. कापलेला भोपळा गावरान. पाणी न्यायला भांड नव्हतं, पात्र नव्हतं, पण अंतकरणात पात्रता होते. मला वाटतं तेच जीवन तुमचं आमचं करून जायचं. हे कलेवर एकदा शुद्ध झालं ना, बस तुमच्या प्रवासाला येण्याचं कारण संपलं.
मृत्युलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर तेथील मोगाचे उभा असे विठेवर पुंडलिक भक्तराज शोभे चंद्रभागा तीर बोलती साधू संत जीवा वाटे हुरहुर तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा मजतीत वरी दाखवा देनाचा शोध मज नाही हात पाय डोळा पडली झापड कर्ण हे बधीर झाले वाचा बोले भोबड नाक मुख गळू लागले लाळाने शेंबोड श्वान परिगती झाली अवघे करती हळहळ तुम्ही संत माय बाप जे का दयेचे सागर भावाचे मुख्य स्थान भक्तीचे हे माहेर तेने केले कृपादान मस्तकी ठेवीला कर माया मोह निरसली शुद्ध झाले कलेवर कशानं होत पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे सज्जनांची नाव घ्या जोपर्यंत आहे आयुष्य तोपर्यंत घ्या आपल्या आयुष्याचा आपल्याला भरवसा नाही क्षणाच हो हे इथं काय अजून मशीन नाही निघाली आयुष्य थांबवायची हा तुम्ही जाहिराती ऐकतान बा मानव जिंदगी थमशी जाय झंडू केसरी जीवन कारण आता पुतर तुम्ही जाहिरातीच ऐकल्या जाहिराती ऐकताल पण जाहिरातीतलं खरं नसतं हे जाणून चला आयुष्य कोणाला थांबवता येत नाही थांबवता येतो ह्या मागच्या थंडीच्या दिवसात एका बाबांनी अपेक्षा केली म्हणले महाराज कधी मुंबईला कीर्तन असू द्या मला घेऊन जा आता म्हणलं तुम्हाला थंडी होईल का सहन बाबा म्हणले आपली गाडी राहू म्हणले गाडी झोपू आपण काचा लावून पण मला मुंबईला न्या माझी एकदा जीवाची मुंबई होऊन द्या आणि बाबांनी अपेक्षा केली अपेक्षेनुसार 4-2 दिवसात कीर्तन मुंबईचं आलं काल्याच्या कीर्तनाला पहाटे 3-3:30 ला आम्ही निघालो घरून बाबांच्या घरी फोन केला पोरांना म्हणलं म्हाताऱ्याला आणून सोडा मुंबईला जातो घेऊन म्हणले कशाला महाराज नाही म्हणले त्यांच्या जीवाची ममई करायची घेऊन गेलो 3:30 वाजता वाटेने गाडीत बसलं मी गेलो झोपी पण ड्रायव्हर बरोबर बाबा जाग अख्ख्या वाटेनं मग लोणावळ्या खंडावळ्याचा वारा लागला मग ती काय झाडेन काय डोंगरन काय म्हणजे सगळा आनंद बाबांना झाला 7:30 वाजता आम्ही मुंबईला दादरला इथं मंदिराच्या जवळ गेलो मंदिराच्या जवळ 20 मजली बिल्डिंग आमचा पकवाजा 17व्या मजल्यावर राहायला होता मग आम्ही पकवाजाला फोन केला म्हणलं बाई ये खाली जाऊ म्हणले महाराज अजून काल्याला बराच टाइम आहे येता काय वरती म्हणलं नको आता एवढं मजलं चढून यायचं नाही म्हणले महाराज लिफ्ट आहे आपल्या बिल्डिंगला मला लिफ्ट माहित होती पण बाबांना माहित नव्हती बाबा म्हणलं नको नको इतक्यावर त्याला म्हणाव तूच खाली ये मग आम्ही तिथं कट्टेवरती बसलो बाबा लागलं सगळीकडे बघाय म्हणले महाराज किती प्रचंड गर्दी किती प्रचंड बेकारी हो म्हणले किती या शहरांमध्ये वातावरण भीषण आहे दमट वातावरण आहे असं आम्ही कट्ट्यावर बसलो असताना शहरातल्या म्हाताऱ्या महिला सकाळच्या व्यायामाला फुटपाथला जातात आणि व्यायाम करून पुन्हा त्या लिफ्टने आत जायच्या आता 4-5 महिला व्यायाम करून आतमध्ये निघाल्या तेवढ्याच वेगानं 8च्या शिपला जाणाऱ्या काही महिला खांद्याला पर्स अडकून त्या लिफ्ट मधून बाहेर निघाल्या म्हाताऱ्या आत जायच्या आणि तरण्या बाहेर निघायच्या तसं बाबांचं डोळं असं मोठं व्हायला लागलं जशा म्हाताऱ्या आत जायच्या जशा तरुण मुली बाहेर निघायच्या तसं बाबा म्हणलं बघा आता खेळी हो महाराज म्हणलं काय झालं काय मसनीत राव शहरात म्हणला म्हाताऱ्या आत जात्यात तरण्याच होऊन येतात बघा म्हणले महाराज आता 4 महिला गेल्या म्हाताऱ्या गेल्यात आतमध्ये बघा तुम्ही 4 म्हाताऱ्या गेल्या आणि 4च मुली पर्स खांद्याला अडकून बाहेर बघा म्हण काय मसनीत म्हणला आपल्याकडं नाहीत का यायच्या असल्या मसनी तर मला हसाय आलं पण मी बाबांना म्हणलो मशीन कशाला लागायची होती म्हणजे महाराज आपल्याकडनं का काही येणार मशनी पण राव गाडीत जागा होती येता येता आपली नसती काय म्हातारी आणली कोणाला आजपर्यंत थांबवता आलं नाही देह जायला जायला देह जायला जासी काळा बाका
अरे नमदासे दगडा दगडा अरे नमदासे दगडा देह जाईल जाईल त्याची काळबा खाईल कारे ना मोजसी दगडा एक दिवस जाणार आहे मग कसं राहायचं खूप चांगलं राहा कालवनाची कुंजरी सुदलिया लवण सागरी नोहेची माघारी परती जेवी मिठाची हत्तीन मिठाच्या समुद्रात दोह्याला नेली तर ती जशी माघारी येत नाही तसं तुमचं आमचं जीवन आहे ज्याच्यापासून निर्माण झालं त्याच्याकडेच पुन्हा एकदा जायचंय ना सोज्वळपणे जा पुण्य करून जा ज्ञानोबराय फार गोड दृष्टांत देतात ज्ञानेश्वरी मध्ये ना तरी दरवी जैशी रिगोनिया नानारशी परिरस स्वादाशी नेनसी काय सांगितलं पळी सारखं आता पळी कुठं कुठं चालते तुम्ही ज्ञाते माणसं तो लय जाग्यावर पळी चालते वरणात चालते पेटल्यात चालते भाजीत चालते आमटीत चालते शिपी आमटीत चालते बाजारी आमटीत चालते नव्हे पळी मंगळवारची शुक्रवारची तर थांबतच नाही तिला लय वेग काय म्हणते तर रशिया आली रे पळी नाही आली म्हणजे बरं का पळी ज्ञानोबराय सांगतात त्या पळीला जर विचारलं बाई बेसन कसं होतं ग ती म्हणली मला काय माहिती मी फक्त वाढायचं काम केलं बापाचं सुद्धा तसंच आहे नाही अंगाला लागून देत स्वाभिमानी असतो रे कधी अंगाला लागून नाही देत काही मोठेपण नाही चिटकू देत अहंकार चिटकू देत नाही गर्व चिटकू देत नाही अगदी संतांचं सुद्धा तसंच आहे येणं आणि जाणं आणि त्यामध्ये चांगलं कर्म करीत राहणं पण अंतकरणाला काही चिटकायला नको अरे अख्खं आयुष्य आम्ही चिटकून घेतलं आम्हाला नुसतं हब पण नाही चालत आम्हाला त्याच्या पाठीमागं शेपट लागत्यात भागवताचार्य रामायणाचार्य सोनी मराठी फेम म्हणजे आता मी मला म्हणतो बरं अशी सांडोनिया सर्व लौकिकाची लाज अलवावा यदुराज सर्व भावे पाहोनिया झाडावर बाडोनी पाला खावोनी विठ्ठला अलवावे निष्कलंक असं व्यक्तिमत्व असतं पण मोठेपणाची कधी अपेक्षा करीत नाही मग हे आयुष्य फार गोड आहे पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणी राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी वस्तीकर वस्ती आला प्रत्येकाला उठवणी गेला पाहुण्याचं काय काम आहे आंबरट चपातीच्या काळात आला ना बाबा 2 दिवस राहा आणि निघून जा पावसाळा लागला तरी 1.5 महिना पाहुणाच आला ना नुसता अमृत चपाती कुठं राहिला हो त्यानं पार त्या मिरजगावच्या अलीकडल्या हॉटेलवरच 25,000 बिल केलं आणि मग सासऱ्याला फोन आला म्हणले महाराज तेवढं 25,000 बिल दिलं असतं म्हणले कशाचं म्हणले जावयाचं म्हणजे जावय अमृत चपाती नाही खात बसला दुपारचा ढाब्यावर बी बसलो तिकडं असं होऊ शकतं म्हणून पाहुण्यानं लय दिवस राहायचं नसतं पण बरीचशी गावं पाहुण्यांनी अडचणीत आणली बरं का 2004 ला आमच्या भागात एक पाहुणा आला 2-3 एकर जमीन घेतली आणि 2007 ला आमच्या गावचं सरपंच म्हणलं घ्यायचं का नाव वडून घेतलं 9च्या निवडणुकीला तीच उभा राहिलं आता तीच सरपंच कुणालाच बोलून द्यायना लय पाहुण्यांनी लय गाव अडचणीत आणली तुम्ही बसल्या बसल्या मेळ घालू नका मी आपलं सहज सांगितलं विठ्ठल वस्तीकर वस्ती आला प्रातःकाळी उठून गेला तैसे असावी संसारी जोवरी प्राचीनाची दोरी म्हणून पुण्य कमवा पुण्यवंत व्हावे गीता सज्जनाची नावे देवा शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या वाणीला कुठं तुझं नाव घेत असताना विराम होऊ देऊ नको अखंड तुझं नाम चिंतन घेऊ दे अरे फुकटच्या तोंडाने घ्यायचंय हो नाम फुकाचे 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 हे नाव साधना फुकट आहे हो आणि म्हणून हा महालाभ मी सोडणार नाही अभंगाच्या माझी वाचा तुटी माझी वाचा तुटी तेथे माझी वाचा तुटे तेथे माझी वाचा तुटे माझी वाचा तुटी माझी वाचा तुटी माझी वाचा तुटी
नेगे माझी वाचा तुटी नेगे माझी वाचा तुटी नेगे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी नेगे माझी वाचा तुटी नेगे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी महालाभ हो आणि मोफत आहे. काय लागतं मोकळे तोंडाने बोलायला? अहो मोफत आहे सगळं. देवाचं नाव घेताना टॅक्स नाही, पेनल्टी नाही, VGST नाही, CGST नाही, फाईन नाही, काही नाही. हे मोफत मिळलंय. या वाणीनं अखंड नाम घ्या. माझे वाचे घेई घेई माझे वाचे गोड नाम गोड नाम घेई घेई माझे वाचे घेई घेई माझे वाचे गोड नाम काय घ्या गेही गेही माझे वाचे गोड नाम विठोबाचे. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे. सगळं सुख घेण्यासाठी आहे तोपर्यंत सुख घ्या. एकदा गेल्यावर काय हो? म्हणून आहे तोपर्यंत आई बापाला सुख द्या. जित्या नाही अन्न मेल्यावर पिंडदान. जिवंत माणसाला अन्न घालताना पोरांची भांडणं पार दिवाणी न्यायालयापर्यंत, कोर्टात कचेऱ्यात वकिलाची गरज आली, पोरांना नाही न्याय मिळाला. या न्यायदानाच्या कक्षेत कधी न्याय हो? नाही न्याय. आणि खऱ्याला तर न्यायच नाही मायबाप. 5 कोटी केस आहेत पेंडिंग आज. वा 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 आहेत का? मग त्यांच्या देखत सांगतो 5 कोटी केस पेंडिंग आहेत मायबाप. कोण न्याय देतो? नाही. 5 कोटी केस माग 6 माणसं पकडा घरातली. आज 30 कोटी माणसं कोर्टाच्या पायऱ्या चढतात. कोणाला नाही? 30 कोटी म्हणजे एका अमेरिके एवढी, 30 कोटी म्हणजे 5 स्वीडन इतकी माणसं रोज कोर्टाच्या पायरीला आहेत मायबाप. न्याय नाही. भारताचे 52वे सरन्यायाधीश गवई साहेब की ज्यांची 14 मे रोजी नियुक्ती झाली. अख्ख्या भारताला खूप अपेक्षा आहे. तो खूप सगळ्यांना न्याय तर मिळावाच, पण गवई साहेबांनी आईची एक मुलाखत त्यांच्या घेतली पत्रकारांनी. त्या आईच्या मुलाखतीमध्ये गवई साहेबांच्या आईनं सांगितलं, माझ्या मुलानं भारतातल्या प्रत्येक शोषित जीवाला न्याय द्यावा व मतदान सुद्धा शिक्क्यावचं पुन्हा काढावं. ही आईची मुलाखत आहे बरं का. हा माझा विचार नाही, गवई साहेबांच्या आईचा आहे. विठ्ठल नाही म्हणून काय करा, वाणीनं सदैव देवा तुझं नामचिंतन. अपेक्षा भक्तांनीच केली का? अपेक्षा वैऱ्यांनी सुद्धा केली. ज्या वेळेस 14 पद्म वानरांना घेऊन प्रभू रामचंद्र समुद्राच्या काठावरती आले, त्यावेळेस एक विचार मनामध्ये आला.
विजय रावणाचा हो किंवा माझा हो, पण रक्तपात मात्र प्रचंड होणार आहे. हजारो रक्ताचे पाठ या समुद्रात येणार आहेत. मग जांबवंतजींनी विचारलं, प्रभूजी का थांबलात, का थबकला, काय विचार करतात? त्यावेळेस जांबवंतजींना प्रभूनं सांगितलं, मला असं वाटतंय एवढा मोठा रक्तपात, काहीतरी यज्ञ करावा अशी माझी इच्छा आहे. एवढं रक्त सांडणार आहे आज, एवढे जीव जाणार आहेत. मग म्हणले, अहो यज्ञ करायचं म्हणलं तर त्याला ब्राह्मण लागन. म्हणले हो. यज्ञ करायचं म्हणलं तर साहित्य लागन, समिधा लागतील. म्हणले हो. म्हणले आता इथं कोण ब्राह्मण आणायचा? ते म्हणले आहे एक ब्राह्मण, पण मला नाही वाटत म्हणले तयार होईल तो. आता कोण ब्राह्मण हो? साक्षात रावणजीच ब्राह्मण की. म्हणले रावणाला जाऊन विचारतो, यज्ञ करशील का? प्रभूजी म्हणले, बघा मला तर वाटतंय नाही तयार होणार. पण जांबवंतजी गेले. रावणानं सांगितलं, एकाही शिपायानं दरवाजामध्ये अडवायचं नाही, जांबवंत येणार आहेत आपल्याकडं. डायरेक्ट आले, पायावर नतमस्तक झाले. रावण सांगतो, गुरुजी बोला, तुम्ही माझे आजोबा पौलुस्त्य ऋषीचे गुरु मित्र आहेत, बोला. त्यावेळेस जांबवंत सांगतो, रावण माझ्या बरोबर अयोध्येवरून 2 दूत आलेत आणि त्यांची अशी इच्छा आहे, या समुद्राच्या काठावर यज्ञ करायचा आहे, येता तुम्ही? विचार केला त्यांनी आणि सांगितलं. म्हणले ते 2 दूत लक्ष्मण राम आहेत का काय? म्हणले हो. ते 2 दूत सीतेला न्यायला आलेत का काय? म्हणले हो. ते 2 दूत अयोध्येवरून येऊन माझ्या लंकेला उद्ध्वस्त करायला आलेत का काय? म्हणले हो. आता एवढं ऐकून कोण झाला असतो तयार? तरीही रावण तयार झाले. मग जे यजमानाकडे नसतं ते विधी करणाऱ्यांना आणावं लागतं. आता इथं यजमानाकडे बायकोच नाही हो, आणि ज्याच्याकडे बायको नसते त्याच्या हाताने केलेला यज्ञ कोणालाच चालणार नाही आणि कधीच चालणार नाही. यज्ञाला बायकोच लागते. कोण आणून देणार? मेघनाथ हाक मारली रावणानं मुलाला आणि सांगितलं, रथ जुंपाने अशोक वनातून जाऊन सीतेला रामाच्या हातानं यज्ञ करायचा आहे. यज्ञ समुद्राच्या काठावरती झाला, पूर्णत्वाला गेला. दर्शन घेत असताना रामाने हात धरला रावणाने रामाचा आणि सांगितलं, देवादिदेव तुम्ही नका माझं दर्शन घेऊ. अहो म्हणले आशीर्वाद? म्हणले मी कोण आशीर्वाद देणारा? फक्त मलाच तुम्ही आशीर्वाद द्या. ज्या दिवशी मी इथून जाईल ना त्या दिवशी तुम्ही माझ्यापाशी पाहिजेत. आई साहेब तुम्ही सुद्धा माझ्यापाशी पाहिजेत. इतना तो करना स्वामी जप प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके जब प्राण तन से निकले. पीतांबरी कसी हो छवि मन में ये बसी हो, ओठों पे कुछ हंसी हो, जब प्राण तन से निकले. आता दृष्टी पुढे ऐसा जे तो राहे, जो मी तुझा पाहे पांडुरंग. ही अपेक्षा रावणानं व्यक्त केली. नेघे माझी वाचा तुटी महालाभ भुकासाठी. मग रावणाचं एवढं मोठं पुण्य देवा, शेवटच्या श्वासापर्यंत तुझं नाव माझ्या मुखामध्ये येऊन दे. पण मोकार पंक्ती बसवणारांनी श्लोक म्हणून त्याला बदनाम केलं. रावणा रावणा राज्य गंभीर केले. कशाला म्हणता हो? रावण आपल्यापेक्षा लय चांगला होता. त्यांनी सुद्धा इच्छा व्यक्त केली, नेघे माझी वाट. या वाणीनं देवा सदैव तुझं नामचिंतन घेऊन दे. म्हणून काय गोड असेल जीवनात तर नाम गोड. नाम चांगले चांगले माझे कंठी राहू भले, कपी कुळवत धरिले मुक्त केले राक्षसा. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. जन्मांतरीचं पाप जळायचं असेल तर नामाचं साधन फार मोठे. त्या नाम साधनेचा अखंड जप माझ्या संतांनी केला. त्या अखंड त्या भगवंताचं नामचिंतन केलं. कारण नावा इतकं सुख नाही बर का, नावा इतकं सुख नामा परते तत्व नाही रे. अन्यथा सुखाचे हे नाम वाचे आळवावे विठोबाचे. हे नाव सुखाचे.
आणि म्हणून सगळ्यांनी प्रेमानं घ्यायचं. देवा, जे संतांनी नाम जपलं ते अखंड आमच्या मुखामध्ये राहू दे. बाकी कुठलं नाव जपायचं नाही. ज्या भूमीत आपण आहे तिथल्या पांडुरंगाला कधी विसरायचं नाही. ज्या भूमीत आपण आहे तिथल्या गोधडनाथ महाराजांना कधी विसरायचं नाही. अहो, कुठल्या चारी धाममध्ये कुठं देव शोधत बसता. ज्या भूमीत आपण राहतो त्याच्या इतका पवित्र देव या जगाच्या पाठीवर दुसरा कुठंही नाही. म्हणून दान द्यायचं असलं आपल्या देवाला द्या. नामयज्ञ करायचा असला चांगला तर आपल्या देवाचा करा. लोकांच्या दानपेट्या भरून तरी काय हो. आपल्या भूमीचं वैभव आपण टिकवायला शिका. आपल्या भूमीचा भगवंत आपण मोठा करा. बाकी जीवनात काही हो न हो, आपल्या मातृभूमीतली दैवत अखंड आपण मोठी करायची. म्हणून देवा, अखंड आम्ही नामचिंतन घेणार. त्या नामसाधनेचा फायदा देवा आम्हाला नाही झाला तरी तेवढ्या क्षुल्लक फायद्यासाठी आम्ही देव बदलणार नाही. अखंड देवा तुझीच साधना करू. नाही विठोबाचे नाम, ऐसे 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 विठोबाचे नाम, उच्चारिता खंडे जन्म, उच्चारिता खंडे जन्म, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. म्हणून नाव घ्या. एकदाच मावशी नाव घेते, आयुष्यभर काकाला सांभाळावं लागते का नाही. हे नावाची ताकद आहे. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्याम. ते नाव घ्या देवा. अखंड तुझं नामचिंतन करू. नाही तुझी भेट झाली तरी आम्ही पार्टी बदलणार नाही. नाही तुझी भेट झाली तरी आम्ही पक्ष बदलून जाणार नाही. नाही तुझी भेट झाली तरी आम्ही अखंड वाट पाहू. एवढंच काय देवा, विनवणी करून आम्ही त्या गरुडापाशी तुझा निरोप ठेवू का. गरुड देवा तुझा ड्रायव्हर आहे आणि आम्ही सगळी ड्रायव्हरला थोडा जीव लावणारी, थोडा कसा लय जीव लावणारी लोक आहेत. तो ड्रायव्हर साठी गरुडाचे पायी ठेवे वेळोवेळा डोई, वेग्या नावा तो हरी, मज दिना ते उद्धरी. म्हणून भगवंताचं अखंड नामचिंतन. विठोबा रखुमाये विठोबा रखुमा, रखुमाये, रखुमा, विठोबा रखुमा, जय जय विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, कुंडली कमल हरि ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज, संत सद्गुरु गौतम महाराज, संत शिरोमणी सावता महाराज. हर 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 पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाचे नावे, नेघे माझी वाचा तुटे महालाभ फुकासाठी.
विश्रांतीचा ठाव पायी संतांची अभाव नेघे माझी वाचा तुटी महालाभ भोगासाठी. संतांच्या पायावर विश्रांती मिळते. पण आज संत नाहीत पण त्यांचे ग्रंथ आहेत. ते तुमच्या आमच्यासाठी खऱ्या अर्थाने विश्रांतीचे ठिकाण आहेत. अहो या संतांनी या जगतासाठी घाम गाळला हो. या संतांनी या जगतासाठी क्रांती केली आणि म्हणून पावसात भिजणारे फक्त कपडे बदलतात, फक्त कपडे बदलतात, पण घामामध्ये भिजणारे मात्र इतिहास बदलतात हो. इतिहास बदलला. इतिहास जगासाठी सगळे जण धावतो पण अख्खं जग माझ्या तुकोबऱ्यांसाठी धावतं. अख्खं जग. अरे करवंदीचा अनवानी पायात काटा मोडला तर हाडूक तोडून काटा वरती आला. हातातली भाकरी सांडली, भोपळा फुटला. भंडारे डोंगरावर जाणाऱ्या जिजाचं हाल झालं. पाहवलं नाहीत माझ्या विश्वाच्या मालकाला. कृपा आहे त्या तुकोबऱ्याची. कृपा आहे. मालकाच्या अगोदर पत्नीला भगवंतानं दर्शन दिलं. काय ताकद हो. तेवढी निष्ठा होती, तेवढं प्रेम होतं. जगाचा मालक मांडीवर पाय घेऊन काटा शोधतोय. आहे फार खोल काटा ग. काटा दिसना. मधल्या बोटाला थुका लावायचा, काट्याला हात घासायचा बोट, पुन्हा बोटाची माती चाटायचा, पुन्हा बोट लावायचा. काय कृपा छत्र आहे. आज जगाचा मालक माझ्या जिजाईच्या पायाची माती. देव इच्छिराजा चरणाची माते धावत चालते मागे धावत चालते मागे मागे धावत चालते मागे देव इच्छिराजा चरणाची मागे मागे धावत चालते मागे देवाची इच्छा आहे जिजाईच्या पायाची माती चाटण्याची. काय ताकद आहे. शेवटी काटा दिसना तर देवानं टाच तोंडाला लावली, टाच चाटली, दातानं काटा उपटलं हो. हे प्रेम आहे. संत म्हणतात विश्रांती. विश्रांती मिळवा. हा विश्रांतीचा ठाव कुठं असेल तर विश्रांतीचा ठाव, विश्रांतीचा ठाव, विश्रांतीचा ठाव, विश्रांतीचा पायी संतांचे अभाव, पायी संतांचे अभाव, संतांचे अभाव, नेगे माझी वाचा तुझे, वाचा तुझे, नेगे माझी वाचा तुझे. विश्रांतीचा ठाव पायी संताची अभाव. म्हणून जाशी तरी जाई संताची गावा, होईल विसावा तिथ जीवा. तिथं विसावा निर्माण होईल. तिथं तू संतांची वाणी टिरसेल, तिथं तू संतांचं चरित्र अनुभवशील आणि तुला जीवनात तसं बोलावं वाटल जैसे साचा आणि मवाळ.
मिथुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताची मुख्य अमृताची वाणी देह देवाचे कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ तुका म्हणे जाते तापदर्शने विश्रांती. मग वडिलांच्या जीवनपटामध्ये विश्रांती नामसाधनेनं मिळवून दिली म्हणून भगवंताची साधना करीत होते. पण आज काय करायचं? आज पाहायला वडील नाहीत आपल्याला. अहो जीवनात ही ताटातूट ठरलेली देवा. सकाळी आम्ही लहान असताना रेडिओवर एक कार्यक्रम लागायचा प्रभात वंदन. खूप गोड भक्तिगीतं असायची, खूप गोड भक्तिगीतं. पण शेवट करीत असताना एखादी गोड माऊलींची विरहणी असायची. देवा पडिलो दुर्देशी मज आठवे मानसी दिन तैसी रजनी झाली बाप गेल्यानंतर सुद्धा ह्याच आठवणीत ह्याच आठवणीत दुःख होत. अहो दुःख तुम्हालाच कुठं होतो? पुराण काळाचा विचार केला तर दुःख हिमालयाला झालं. ज्या वेळेस हिमालयाच्या कुशीतून पार्वती भगवान शंकर बरोबर नांदायला चालली त्यावेळेस बापाच्या डोळ्याला पाणी आलं. अहो दुःख कण्वासारख्या मुनीला झालं. ज्यावेळेस शकुंतलेची पाठवणी करण्यात आली, शकुंतलेला अक्षदा टाकून पाठवणी करताना कण्वा ऋषीच्या डोळ्याला पाणी आलं आणि दुःख जनक राजाला झालं. सीता उर्मिला मांडवी आणि श्रुतकीर्ती चार घरातली पुरी अयोध्येच्या राम लक्ष्मण भरत शत्रुघ्नाला दिल्या. त्यावेळी जनकासारखा विदेही राजा रडायला लागला. पण आयुष्यभर बाप लेकरांच्या हितासाठी रडत असतो. कधी न डोळ्याला पाणी आणणारा कठोर बाप लेकी लेकरांसाठी रडलेला पाहतो. आणि म्हणून गेल्यानंतर त्या आठवणी काढणं, गेल्यानंतर त्यांच्या मार्गानं चालणं हे तुमचं आमचं कर्तव्य आहे. म्हणून आज ह्या लेकरांनी हा कार्यक्रम ठेवला. टेबल खुर्च्यांची जेवण करतील, पंचपक्वान्न जीव घालतील, हजारो माणसांना गोडधोड जीव घालतील हो. पण सुरेश भटासारख्या गझलकारांना म्हणावं, अहो सूर्यचंद्र तारे तोडून आणले ना तरी आई बापाच्या आरती समोर फार कमीत हो, फार कमीत. गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे आणि नारतीला. हे सूर्यचंद्र तारे मी पाय धुळ घेतो जेव्हा तुझी जरासी माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी. आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना. कुसुमाग्रजांच्या ओळीप्रमाणे मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. ही लढ म्हणण्याची ताकद बाप शिकवून जातो, वडील शिकवून जातात. म्हणून आज ती उणीव आहे. आज किती पैशाचा मोबदला द्या कोणी बाप आणू शकत नाही, पण तो विचार मात्र आहे. ही माणसं एक ना एक दिवस जीवनात जातात, पण तुमची आमची प्रतिमा घडवून जातात. म्हणून पाठीमाग गेल्यानंतर तुम्ही काय टिकवायची तर ती प्रतिमा टिकवी चला. कारण तुमच्या प्रतिमेसाठी त्यांना अख्खं आयुष्य झिजवलो. म्हणून कोणाबरोबर बसायचं हे तुम्ही ठरवायचं, कोणाबरोबर चालायचं हे तुम्ही ठरवायचं, कोणाच्या सानिध्यात राहायचं हे तुम्ही ठरवायचं, कोणाच्या संगतीत राहायचं हे तुम्ही ठरवायचं. अहो साधी माशी सुद्धा बसताना जर विचार केला तर मोठेपणाला जाती, पण तीच माशी रोज गटारीत बसली तर काय किंमत आहे हो? तिची काही किंमत नाही. ती माशी लाकडाच्या वखारीत बसली तर काय असं लाकडाच्या वजनाला फरक पडायचा आहे? नाही फरक पडणार. पण तीच माशी जर आरके ज्वेलर्स, चंदूकाका सराफ अँड सन्स, आष्टेकर ज्वेलर्स, ज्योतिचंद बाईचंद सराफ यांच्या जर सोन्याच्या मापावर बसली तर आज त्या 2 ग्रॅम माशीची 30,000 रुपये किंमत होईल. म्हणून कोणाबरोबर बसता यावर तुमच्या जीवनाची प्रतिमा ठरलेली. म्हणून प्रतिमा कमी होऊ देऊ नका. वडिलांच्या पाठीमाग तुमच्या संसाराची प्रतिमा टिकवा आणि ते टिकवण्याचं कार्य या रणसिंग परिवारातील मुलांनी आणि सगळ्या ताईंनी केलं, आईंनी केलं. आता काय करा,
तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोटे काही. त्या संतांच्या मार्गाने वडिलांनी दिलेल्या संस्काराच्या मार्गाने गेलं तर तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या जीवाला पाप चिटकणार नाही. आयुष्यभर आम्ही देवा संतांची नावं घेतली, भगवंताची नावं घेतली आणि अखंड पुण्य केलं म्हणून आम्हाला पाप चिटकू शकत नाही. अखंड आमच्या मुखकमलामध्ये संतांच्या नावाचा जप आहे. तो कामने पापे तो कामने पापे तो कामने पापे तो कामने पापे तू कामने पापे तू कामने पापे तू कामने पापे तू कामने पापे. जाते संतातिया जाती संतातिया जपे नेगे माझी वाटा तुझे नेगे माझी वाटा तुझे नेगे माझी वाटा तुझे नेगे माझी वाटा तुझे. जाती संताची जपे जाती संताची जपे जाते संताची जपे निघे माझी वाचा तोटे निघे माझी वाचा तोटे निघे माझी वाचा तोटे निघे माझी वाचा तोटे. महालाभ फुकाचा महालाभ फुकाचा निघे माझी वाचा तुटे महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी महालाभ महालाभ फुकासाठी
सानी धनीचा सानी धनी सानी धा मामा घरी गम धनीचा 1 2 गम धनीचा चा चा गम धनीचा चा चा गम धनीचा चा चा सानी धनीचा सानी धनीचा सानी धनी सानी धा मामा घरी गम धनीचा 1 2 गम धनीचा चा चा गम धनीचा चा चा गम धनीचा चा चा सानी धनीचा सानी धनीचा सानी धनी सानी धा मामा घरी गम धनीचा 1 2 3 गम धनीचा चा चा गम धनीचा चा चा गम धनीचा चा चा महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी बघा महालाभ फुकासाठी बघा धनी धनी धा धनी धा मग धनी 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 धा मग 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 धनी 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 धा धा मग धनी 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 धा धा मग धनी धनी धा मग 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 धा मग धनी धनी धा धनी 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 धा धनी धनी धा मग 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 धनी धनी धा धा धनी धनी महालाभ फुका चक्रधार ताने दा मागा मागा ताने दा मागा मागा ताने दा मागा मागा गमदानी ता गमदानी ता गमदानी ता गमदानी ता गमदानी ता गमदानी ता ता गमदानी ता गमदानी ता महाला महालाभ महालाभ बाळासाहेब म्हणा बाळासाहेब महालाभ फुकाचा
एकदा सगळ्यांना टाळ्यावर. काय असते, वक्त्याला कमी वेळ मिळाला तरी चालेल, सगळ्यांचं निरसन झालं पाहिजे. नाही तर हे पुन्हा तारखा देताना म्हणतात कोण त्याला तारीख देते. सगळ्यांचं समाधान. माझ्या वडिलांच्या अंतःकरणाचे सगळे गानवृंद. आज त्या निमित्तानं रणशिंग परिवारातील एक आदर्श पिता, 5 वर्ष झालं या आठवणी पुन्हा एकदा वनमळून आल्या. वडिलांच्या जाण्यानंतर, पितरांच्या जाण्यानंतर काय करा तर पिंड पदावरी दिला आपुले करी. माझे झाले गयावर जन फिटले, पितरांचे ऋण केले कर्मांतर. बोंब मारिली हरिहर तुका मने, माझे भार उतरले ओझे ते पिंडदान. कृपा छत्राने, ज्ञान साधनेने, भजन कीर्तनानं तुम्ही समर्पित केलं. आज अन्नदान, ज्ञानदान असे थोर गोड विचारांचे, गोड गळ्याचे उठते. आज अगदी कृतकृत्य झालो. इच्छा केली ते पावलो देवा. अशांच्या सानिध्यात अखंड राहू दे रे देवा. ते ज्ञानोबरायांचा विचार पाप जीवनातील जातो. ज्ञानदेवे रचिला पाया, वारिले देवलया. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, नामदयाचा किंकर जिने केला हा विस्तार. का झाला शिकळीस भजन करा तुकाराम, तुकाराम नाम घेता कापे यम. ह्या संतांच्या जपानं काय होतं तर जीवनातलं पाप निघून जातं. आज वडिलांची उणीव तर कायम राहणारच आहे. देवा तेच कर रे, माझ्या वडिलांची मिराशिगा देवा. तुझी चरण सेवा उपवासी पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा. तुकुंबरे म्हणतात जगाला कसाही मिळू देवा, जगी आईसा बाप व्हावा ज्याचा. असा जीवनामध्ये बाप मिळाला देवा. झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी. जीवनातलं सगळं दैन्य संपुष्टात आलं. अशी संतांची नावं घेतली. आणि अखंड मायबापावरती प्रेम करा. आहे तोपर्यंत सांभाळा. एकदा का जीवनातली अशी धोत्रवाली कीर्तनकर गेले ना, मोठी मोठी विचारांची पातळी संपली हो आमच्या. आज ही शिकवणारी माणसं आहेत आमच्यासाठी. हाच आमच्यासाठी अभिमान आहे. ही एकदा माणसं संपली की आमच्या परमार्थाची सुद्धा किंमत शून्य आहे ग. आई, अमृतासारखं दूध प्राशन करण्याचा योग तुझ्यामुळं जीवनात आला. पण याच मुखामध्ये माझ्या सुपारीचं जर खंड दिसलं ना तर आई, माझ्या परमार्थाची किंमत शून्य आहे ग. म्हणून तुझ्या अमृतासारख्या दुधाची शपथ माय, माझ्या जीवनात एका कणाचं व्यसन होऊ देऊ नका ग. आयुष्यभर निराव मला निर्व्यसनी निष्कलंक ठेव. मातीविषयी माझी सदैव प्रेम साधना राहून दे ग. मातेविषयी माझ्या जीवनात प्रेम राहून दे. मातेविषयी प्रेम राहून दे. व ज्या भूमीनं मला मोठं केलं त्या मातृभूमीविषयी मला प्रेम राहून दे. वंदे मातरम सुजलम सुफलम मलयज शीतलम शस्य श्यामलम मातरम शुभ्र जोशनाम पुलकित यामिनी फुल्ल कुसुमित द्रुमदल शोभिनी सुवासिनी सुमधुर भासिनी सुखदाम वरदाम मातरम. माती, माता आणि मातृभूमीचं अखंड प्रेम अशा संत मायबापांच्या सान्निध्यात मिळो एवढीच परमेश्वर चरणी प्रार्थना. या रणशिंग परिवारातील आदर्श बाबांना माझ्या अहिल्यानगरच्या पवित्र भूमीच्या वतीनं, माझ्या सर्व वारकऱ्यांच्या वतीनं, माझ्या काळे देशमुख परिवाराच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली वाहतो. हे गोड असं नामसंकीर्तन ज्यांनी YouTube चॅनलवर दाखवलं ते माझी सावली सारखी 3-4 राज्यामध्ये पाठराखण करतात. आमचे आदरणीय सन्माननीय युवा कीर्तनकार तुषारजी महाराज मोरे यांच्या तुषार मोरे ऑफिशियल चॅनलवर हे कीर्तन दाखवलं. त्यांचंही गोड आभार. तुम्ही सगळं संत मायबापांच्या चरणावर गोड अशा
थोर विभूतींच्या चरणावर माझी कीर्तन सेवा समर्पित करतो आणि याच ठिकाणी थांबतो.